रामकृष्ण हरी. सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 3 ओवी क्रमांक 115 ते 126. ऐसे होय तया उन्मत्ता मग न सुटे बापा रुदता परिकल्पाती ही सर्वता प्राणीगण हो मनवणी निजवृत्ती हे न संडावी इंद्रिय बरळो नेदावी ऐसे प्रजाते शिकवी चतुराननु जैसे जळचरा जळ सांडे मग तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्मो तेने पांडे विसंबू नये म्हणून तुम्ही समजती आपुलिया कर्मी उचिती निरत व्हावे पुढत पुढती मनीपत असे देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीचे समृद्धी विनियोग करी गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी निमित्तादी की यजी पितरोद्देशे या यज्ञ क्रिया उचिता यज्ञेशी हवन करिता हुत शेष स्वभावता उरे जे जे ते सुखे आपुले घरी कुटुंबेसी भोजन करी की भोग्याची ते निवारी कल्मशाते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडी जे तो अघी जयापरी महारोगी अमृत सिद्धी की तत्वनिष्ठू जैसा नागवे भ्रांती लेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची विनियोगी जे मग उरे ते भोगी जे संतोषेसी हे वांचोनी पार्था रहाटो नये अन्यथा ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. अर्थ प्रजाजन हो, याप्रमाणे त्या उन्मत्त माणसाला दुःख भोगावे लागते. बाबांनो, त्याने कितीही आक्रोश केला तरी कल्पतांच्या शेवटपर्यंत त्या मोठ्या दुःखातून त्याची सुटका होऊ शकत नाही. म्हणून कोणीही स्वधर्माचा त्याग करू नये आणि इंद्रियांना सैल सोडू नये. याप्रमाणे ब्रह्मदेव प्रजेला समजावून सांगू लागले. ज्याप्रमाणे एखाद्या जलचराने पाण्याचा त्याग केला तर त्या क्षणी त्याला मृत्यू येतो, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केला तर माणसाचा सर्वनाश होतो. म्हणून स्वधर्म कधी सोडू नये. म्हणून तुम्ही सर्वांनी आपल्या स्वधर्माप्रमाणे निरंतर कर्मे करावीत हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे, असे ब्रह्मदेव म्हणाले. जो विहित कर्म अनासक्त बुद्धीने करतो आणि आपल्या संपत्तीचा विनियोग स्वधर्मासाठी करतो, जो गुरुची मनोभावे सेवा करतो, स्वगोत्रातील लोकांवर उपकार करतो, अग्नीची पूजा करतो, योग्य प्रसंगी ब्राह्मणांची सेवा करतो आणि पितरांच्या करिता श्राद्धादी नैमित्तिक कर्मे करतो, या सर्व विहित उचित अशा यज्ञ कर्मांच्या रूपाने यज्ञभोक्ता ईश्वराच्या ठिकाणी हवन करून जे जे यज्ञशे सहज राहील ते सुखासमाधानाने आपण कुटुंबासह सेवन करतो, त्या यज्ञशेष सेवनामुळे त्याचे सर्व पातक नाहीसे होते. अमृताचे प्राशन केले की ज्याप्रमाणे महारोग नाहीसा होत असतो, त्याप्रमाणे यज्ञातील अवशेष जो भोगतो त्याची दुःखे नाहीसे होतात. ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ माणसाला भ्रांतीपासून बाधा होत नाही, त्याप्रमाणे यज्ञशेष सेवन करणाऱ्याला दोषाची बाधा होत नाही. म्हणून स्वधर्माच्या आचरणाने जे मिळेल त्याचा विनियोग हा स्वधर्मासाठी करावा. मग जे सहज उरेल त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. हे अर्जुना, अशा या नियमाशिवाय अन्य प्रकारे आचरण करू नये, अशी ही पुरातन काळापासूनची कथा श्रीकृष्ण सांगत आहे. रामकृष्ण हरी.